श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचे नवीन डिझाईनचे गोपद्म, भरीव असे गोपद्म कसे बनवायचे ते शिकणार आहे. तर ते गोपद्म बनवण्यासाठी साहित्य पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, दोघंही 5 नंबरचे मोती आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतलेली आहे आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करायला तुम्ही माझं चॅनल कुठून बघता आहेत ते मला कमेंटद्वारे कळवा. म्हणजे मला पण आनंद होईल की चला आपले व्हिडिओ आपलं चॅनल बघतात आहे. आणि तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला सुरुवातीला धाग्यामध्ये 8 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे. मी हे एक लाल गोपद्म बनवलेलं आहे. हे असं त्याचंच आता आपल्याला एक पिवळं बनवायचं आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 8 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 8 पिवळे मोती धाग्यात ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे. गोल कसा बनवायचा ते पहा. आता अधिक महिना जवळ येतो आहे. अधिक महिन्याला आपल्याला देवाजवळ ठेवण्याकरता गोपद्म लागतीलच. त्याच्याकरता मी आज तुम्हाला हे भरीव गोपद्म शिकवते आहे. आणि कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला कमेंटद्वारे कळवा. मी त्याचे ऑर्डरसुद्धा घेत असते. हे पहा, ह्या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे. काठीजवळचा मोती धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता आपण प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. हे गोपद्म खूप सुंदर दिसतं. करून पहा, कॉमेंट्समध्ये मला कळवा तुम्हाला जमले की नाही. हे पहा, मी सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हा असा आपला इथे आता ह्या ठिकाणी गोल व्यवस्थित झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. इथे आता आपल्याला एक चौकट डिझाईन बनवायची. त्याच्याकरता आता आपण 3 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. आता आपल्याला इथे पांढऱ्या मोत्यांचा उपयोग करायचा आहे. तर मी धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेते. पहा, हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यावरच आपल्याला सुई परत अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे फक्त आपल्याला एक चौकट डिझाईन बनवायची. बाकी आपल्याला असं इथपर्यंत 5 मोत्यांचे 5 गोल बनवायचे आहे. आता आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. आता पहा, आता आपण इथे ही चौकट डिझाईन केली. आता गोलातला हा एक मोती आणि ह्या चौकटमधला हा एक पांढरा मोती, असे हे 2 मोती इथे आहे. आता इथे आपल्याला 5 मोत्यांचा गोल करायचा. त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. पहा, हा इथे एक गोल तयार झाला. आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्याजवळचा एक मोती, अशी सुई आपण परत बाहेर काढणार आहे. आता इथे परत आपल्याला
हा एक पिवळा मोती, रंगीत मोती आणि हा एक पांढरा मोती ह्या गोलातला. हे 2 मोती आपले इथे ऑलरेडी आहेत. आता परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. आता आपल्याला हा पूर्ण गोल 5 मोत्यांचा 5-5 मोती ओवून करायचा आहे. तर हे 2 मोती आणि 3 मोती ओवून हा 5 मोत्यांचा दुसरा गोल आपला इथे झालेला आहे. आता परत आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्याजवळचा एक मोती अशी सुई बाहेर काढणार आहे. परत इथे आपण 3 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि परत ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे आणि ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची गोलातला, ज्याच्यातून आपण सुरुवातीला सुई काढलेली आहे गोल करताना, त्याच्यातनं सुई अशी बाहेर काढली आणि लगेच आता शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला आणि तसेच आता हा एक पिवळा मोती, त्याच्या शेजारचा हा एक पिवळा मोती, अशा 2 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली. आता आपल्याला एक शेवटचा 5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. पहा, आता आपण परत धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्याजवळचा एक रंगीत मोती, अशी ह्या 2 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली. आता आपण इथपर्यंत 5-5 सुरुवातीला आपण एक चौकट केली, नंतर आपण 5 गोल केले. गोल किती केले आपण पहा, 5 गोल केलेले. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, हा एक मोती आहे आणि हा एक मोती, इथे आपल्याला 6 मोत्यांचा एक गोल बनवायचा. तर हे 2 मोती आणि 4 मोती होऊन 6 मोत्यांचा इथे आपल्याला गोल बनवायचा आहे. हे 4 मोती होऊन घेतले धाग्यामध्ये आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. पहा, आता आपण काय करणार आहे, ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची. हे पहा, हा आता इथे आपला 6 मोत्यांचा एक गोल झालेला आहे. आता आपल्याला सुई ह्या मोत्यात न काढता हा एक मोती सोडून द्यायचा आहे पिवळा. तर आता हे जे 2 मोती ह्या गोलातले ह्याच्यातनं सुई आपण खाली बाहेर काढू. हे पहा, ह्या मोत्यातनं मी सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घेतला. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला ही असा गोल आकार इथे बनवायचा आहे. हा असा गोल आकार आपल्याला इथे बनवायचा आहे. तर आपला हा एक गोल इथे झालेला आहे. आता आपल्याला इथे 11 चौकट बनवायचे आहे. आता आपल्याला ही पूर्ण गोलामध्ये 11 चौकट बनवायचे आहे. आता त्या कशा बनवायच्या ते बघू. आता मी धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेते. पहा, हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढली, धागा ओढून घेतला. पहा, तर धागा ओढल्यानंतर आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही एक चौकट डिझाईन तयार झाली आणि त्याच्या खालच्या एका मोत्यातनं, मधल्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली. पहा, फक्त धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपण ह्या मधल्या मोत्यात सुई काढली. ही एक चौकट डिझाईन आपली इथे झालेली आहे. आता परत आपल्याला 3 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायची आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. त्याच्यातूनच त्याच दिशेने आपल्याला परत सुई अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. पहा, आता आपल्याला काय करायचं, आता ह्या मोत्यात सुई बाहेर नाही काढायची. हा जो मधला मोती आपण जर याच्यातून सुई बाहेर काढतो चौकटपणा करता, तर त्याच्याजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे.
ही अशी सुई मी ह्या मोत्यातनं बाहेर काढली पहा, समोरचा मोती. त्याच्यातून सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता इथे आपल्याला परत 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले पहा आणि ह्याच्यातून सुई बाहेर काढली. हा धागा आहे, तर त्याच्यातून सुई न काढता त्याच्याजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. तर मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा, मधला सेंटरमधला मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. अपोजिट साईडचा जो मोती आहे त्याच्यातून पहिल्यांदा सुई बाहेर काढायची, म्हणजे आपला इथे गोल आकार तयार येईल पहा. हा असा गोल आकार इथे आपला होत आलेला आहे. आता आपण परत त्या अपोजिट साईडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा, असं इथे आपला गोल आकार तयार होईल. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, परत इथे आपण 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले पहा आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. तो मोती सोडून त्याच्याजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. अशा आपल्याला 9 चौकट बनवायच्या आहे. आता परत मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. ही चौकट सोडून द्यायची. अशा 9 चौकट बनवायच्या. नंतर अशीच एक चौकट आपल्याला सरळ खाली बनवायची आहे. ह्या अशा 9 चौकट आपल्याला बनवायच्या आहे. आता मी तुम्हाला परत एक चौकट बनवून दाखवते. हे पहा, आता परत 3 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो सोडून त्याच्याजवळचा हा मधला मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आणि परत सुई काढलेला आधीचा मोती त्याच्यातून सुई परत आपण बाहेर काढणार. ही अशी सुई आपण बाहेर काढली पहा. असा आपला गोल आकार इथे तयार होतो. अशा आपल्याला 9 चौकटा बनवायच्या आहे. हे पहा, माझ्या ह्या 9 चौकट झालेल्या आहेत. ही वरची चौकट सोडून 1 2 3 4 5 6 7 8 9. आता मी खालची ही जी चौकट बनवली सुरुवातीची ती चौकट आपल्याला बनवायची. तर ती कशी बनवायची पहा. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता इथे आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले पहा आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. हे अशा आपल्या 11 चौकट इथे झाल्या पहा. असा गोल आकार आपला इथे झालेला आहे. आता आपल्याला हा मधला आकार तयार करायचा आहे. मधला आकार तयार करण्याकरता आपण इकडच्या साईडला सुई निघालेली आहे. शक्यतो आपली सुई इकडच्या साईडला निघेल. आपण आता काय करणार आहे, हा गोल करण्याकरता एक पांढरा मोती घेऊ, एक पिवळा मोती आणि 3 पांढरे मोती घेऊ. पहा, लक्षात द्या, एक पांढरा, एक पिवळा, 3 पांढरे, असे 5 मोती ओवून घेतलेले आपण. आणि हा एक मोती. हे झाले 6 मोती इथे. आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला पहा. आपल्याला हा मधला गोल करायचा आहे पिवळा. तर आता आपण काय करणार आहे, ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई पिवळ्या मोत्यात बाहेर काढू. ही अशी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला हा गोल पूर्ण करायचा आहे. आता हा एक मोती आणि 7 पिवळे मोती ओवून घ्यायचे आपल्याला. सात पिवळे मोती ओवून घेतले पहा आणि हा एक मोती. अशा 8 मोती आपले इथे आहेत. आता आपण ह्या मोत्यातनं सुई समोरच्या दिशेने बाहेर काढू. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा. असा धागा ओढल्यानंतर
आता मी ह्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढते पहा. ह्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला जसे आपण इकडे 5 गोल केलेले आहे हे तसे इथे आपल्याला करायचे आणि शेवटी आपल्याला चौकट बनवायचे. इथे आपण सुरुवातीला चौकट बनवू तशी इथे शेवटी चौकट बनवायची. आता मी धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेते पहा. हे 3 पांढरे मोती ओवले आणि ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती अशी ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आपण 3 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. हा दुसरा गोल झाला. परत आता आपण ह्या ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत इथे आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत ह्याही मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आता आपण ह्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार. आता इथे परत आपल्याला 3 मोती ओवून 5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. हे पहा, आता माझा हा इथपर्यंत गोल तयार झालेला आहे. असा आता आपल्याला ह्याचा शेवट बनवायचा आहे. तो शेवट कसा करायचा? आता आपल्याला इथे चौकट बनवायची आहे. चौकट बनवण्याकरता आपण परत चार गोल आपले इथे झालेले. आता आपल्याला एक शेवटचा गोल इथे बनवायचा आहे. त्याच्याकरता परत आपण धाग्यामध्ये 3 मोती पांढरे ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. आता हा आपला 5वा गोल इथे झालेला आहे. आता आपण जसं इथे हा मोती सोडला ह्या गोलातला, तसं आता ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली. हे पहा, ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हा गोल आहे, ह्याच्यातला हा मोती सोडलेला आहे. इथे ही सुरुवातीला आपण चौकट डिझाईन केलेली आहे. आता इथे आपल्याला शेवटला चौकट डिझाईन बनवायची आहे. आता मी काय करणार आहे, धाग्यामध्ये पहा, हा एक मोती आहे, हा एक मोती आहे. हे 2 मोती आपले इथे आहेत. आता आपण फक्त धाग्यामध्ये 2 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 2 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. इथे चौकट डिझाईन तयार झाली. आता आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा, सुंदर असं आपलं गोपद्म इथे तयार होत आलेलं आहे. आता आपल्याला इथे हे जॉईन करायचं आहे. तर जॉईन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे असं आपल्याला हे जॉईन करायचं आहे. तर जॉईन कसं करायचं पहा. आता मी ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढते. पहा, ह्या चौकटमधला हा मोती, ह्या चौकटमधला हा मोती, अशी सुई बाहेर काढली.
तसं आपल्याला इथून सगळीकडून सुई फिरवायची असते. पण मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगते पहा. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला आणि ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हा एक पिवळा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढणार आहे. ही सुई बाहेर काढली. आता आपल्याला हा एक गोल आणि इकडचा हा एक गोल अशा ह्या दोन मोत्यांच्या मध्ये सुई आणायची. तर मी ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढते पहा. ही सुई बाहेर काढली आणि आता आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे. हा एक रंगीत मोती घेतला आणि ह्या गोलातला हा 5 मोत्यांचा गोल, ह्या गोलातला ह्या मोत्यातनं सुई आपण अशी वरती बाहेर काढली. अशा प्रकारे आपलं हे गोपद्म इथे जॉईन झालं. आणि आता मी पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढते. इथे मी आता गाठ पाडून घेणार आहे. हा सुंदर असं आपलं मोत्याचं गोपद्म इथे तयार झालेलं आहे. उरलेला धागा कात्रीने कापून घेतलेला आहे पहा. पहा सुंदर असे मोत्याचे भरीव गोपद्म. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.